2 ओव्हरसाठी पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिटाचा टाइम दिला जाईल. 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला षटक हाताळायचं आहे आणि अगदी जर एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेतला मग काहीतरी डिसिजन दिला जाईल. पहा, एक खेळाडू मग तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 5 मिनिटाचा इथून आम्ही टायमर ऑन करत आहोत. आपण पाहतोय सध्या टाइम आहे 5:56 आणि परफेक्ट 5:59 पर्यंत पहिली ओव्हर समाप्त झाली पाहिजे. पहा, पंकज आणि प्रणय अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल वाईड आलाय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पहिल्या ओव्हरमध्ये कुणाल याचा वापर केला जातोय. 5 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 5:49 पर्यंत तुम्हाला एक षटक हाताळायचंय. पहा, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. ऑनसाईडच्या रिझमध्ये फटका खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एका धावेने मात्र इथून समाधान खरं तर मानलं जात आहे. आणि धावत संख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 9 वाजल्यापासून सामने सुरू आहेत आणि बऱ्याचशा टुर्नामेंट कव्हर करतो. एवढा वेळ खर्च होत नाही, परंतु आज 16 संघ खेळवलेत त्यामुळे अगदी थोडासा वेळ आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगनच्या रिजमध्ये फटका आपण पाहिला. एक सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगल एक शांतती संयमी क्रिकेट, खरं तर सायलेंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीने 3 धावा दापटल्यावरती पंकज स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रणय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुणाल पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस हवाई हल्ला, हवेमध्ये चेंडू आहे, फटका फसलाय, जेल इथे सुटले. पहा, धावा घेण्याची संधी होती परंतु एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. 3 चेंडू आणि 4 धाबा दापटल्यावरती आपण पाहतोय. एका बाजूला प्रणय आणि एका बाजूला पंकज याची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल, चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट कुणालचा आपल्याला पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र लाभत नाहीये. हा फटका अगदी खोदून काढलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. आता अगदी कंजूसी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. धावा खर्च केल्या जात नाहीयेत आणि तेच इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. अगदी तुमची चिकाटी, तुमचा जिद्दपणा आणि खरं तर तुमचा अनुभव असेल आणि तुमचे एफर्ट्स आणि तुमचं योगदान हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. पुल करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड साईडला. चॉंग चेंडू मागे पळतायत परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार, आर पार, दन 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 करीत हा येतोय चौकार. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे खरं तर 4 धाव्यांच्या मदतीने. 9 या आकड्यावरती 9 रन्स ऑन दी बोर्ड. खरं तर आपण पाहतोय तब्बल 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. आणि इथून आपण पाहतोय आणखी एक चौकार येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा. चला टीम चला स्पीडअप करा. चला पंच पहा, उशीर करू नका कारण आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे. अगदी आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना खरं तर आजच्या दिवसभरामध्ये
16 संघांनी या स्पर्धेमध्ये नशीब अगदी खेळ साकारला आणि त्यानंतर 2 संघ ज्यांना नशीब आजमावलं, मग ज्यामध्ये वाकडीचं नाव असेल ग्रीन एकर्स, आणि या मॅच मधून जो जिंकेल तो मात्र तिथून त्यांच्या समवेत फाईट करेल. ही केलेली चुकी, या चुक्या अशा जर तुम्ही कराल मग त्या निश्चितच महागड्या ठरल्या जातील. अशा बारीक बारीक चुका क्रिकेटमध्ये मात्र अगदी महागड्या ठरतात. हा फटका आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आग ओकणारी फलंदाजी. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती प्रणय, सलामीचा हा प्रणय आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करतोय. व्हॉट बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 23 या आकड्यावरती. सायंकाळचं सत्र सेमीफायनलची ही मॅच. एका बाजूला मोरिया 11 आणि एका बाजूला होना 11. आणखी एक तडाखा. व्हॉट एफर्ट्स. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी. खरं तर आपला जीव धोक्यात टाकून एफर्ट्स दाखवले आणि तब्बल 4 धावा या खेळाडूने वाचवल्या. खरं तर षटकाराला असला कुणाल तिथे तैनात आहेत. 5 धावा वाचवल्या. खरं तर आपण पाहतोय एकच धाव इथे आली. आणि अगदी हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. तुमचं योगदान किती % क्रिकेटमध्ये असतं आणि त्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड असतात. 100% योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं, परंतु डीप पॉइंट कडून थर्ड मॅनच्या रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा पार येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले. अगदी आपण पाहतोय आता वेगाने पुढे सरसवताना टोटल 28 धावा दापटल्यावरती 28 रन्स ऑन दी बोर्ड. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलचा खेळ आणखी बाकी आहे. चला स्पीडअप करा. यावेळेस हा फटका आपण पाहतोय एका मागे एक. हवाई हल्ला, हवाई सफर. डीप स्क्वेअरला हा फटका आपण पाहतोय. इट्स अ ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली. खरं तर पाहायचं झालं 34 34 या आकड्यावरती. आणखी एक फटकेची अपेक्षा केली जाते, परंतु आता धावा रोखणं गरजेचं आहे फिल्डिंग टीमला, कारण 34 धावा जमलेत. पहा 2 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. आणि इथून पहा एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. एक धाव मिळेल. 35 धावा कंप्लीट होतील पहिल्या सत्रामध्ये आणि 36 धाव्यांचं टार्गेट, 36 धाव्यांचं आव्हान इथून मात्र ठेवले गेले. अगदी आपण पाहतोय आता फिल्डिंग करणारी टीम होना 11 या टीम समोर. चला होना 11 मैदानाच्या बाहेर दाखल व्हा लवकरात लवकर आणि आपली सलामीची जोडी लगेचच इन करा. आणि मोरे 11 आपलं सर्व खेळाडू क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. पहा टीम मीटिंग घेण्याकरता येऊ नका. अगदी जी पोझिशन असेल त्या पोझिशन मध्ये खेळाडू दाखल व्हा. आणि खरं तर आपण पाहतो या स्पर्धेची नियमावली, जे प्राइजेस आहेत खरं तर आपण पाहतोय. मग उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अँड मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस आहे. अगदी अंतिम मॅचच्या सुद्धा धावा त्याच्यात काउंट केल्या जातील, कारण 2 टीम खरं तर आपल्याला निवडायच्या आहेत. मग मेगा फायनल मध्ये 2 टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि आता नंतर सर्व मॅचेसच्या धावा इथून मात्र काउंट केल्या जातील. चला पहा मोरिया 11 टीम. चला थोडस सहकार्य करा मित्रांनो. बराचसा उशीर होत चाललाय. खरं तर आपण पाहतोय 6 वाजलेत आणि 2 ओव्हर 36 धाव्यांचा आपण पाहतोय टार्गेट आहे. 18ची सरासरी प्रति षटका मागे राखायचे. पहा भारत चेंडूने 36 धाव्यांची गरज म्हटलं तर प्रत्येक चेंडूवर कंपल्सरी 3 धावा येणं इम्पॉर्टंट असेल.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल खरं तर होना 11 टीमचे. चला स्पीडअप करा कारण आपल्याला मेगा फायनलची मॅच सुद्धा खेळवायची आणि चला ग्रीन एकर्स वाकडी टीम तुम्ही सुद्धा रेडी रहा. कॅप्टन कोण असेल कॅप्टन इथे दाखल करा. पहा आम्ही विनंती करतोय ग्रीन एकर्स वाकडी टीमचा कॅप्टन कोण असेल त्यांनी इथे पोहोचा कारण आपल्याला उशीर करायचा नाहीये. आपल्याला त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा सुद्धा करायचा आहे. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आलाय विशाल आलाय पहिला गोलंदाज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती धीरज पाटील आणि नॉन स्ट्राईकला टीका हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल पुल केलाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जागा बनवली आणि हा आलाय दमदार दर्जेदार. इट्स अ बिग स्ट्रोक षटकार. सहा धावेनं इथून मात्र सुरुवात केली जाते. 36 धावेंचं टार्गेट असताना पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार धीरजच्या बॅट मधून. ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय मिडॉन मधून वाईडिश लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. खरं तर क्षेत्ररक्षक आहेत तैनात उचलतील फेकतील आणि तत्पर 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर या 2 फलंदाजांच्या मधोमध कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 8 धावा दापटले होते पाहायला मिळत आहेत. 10 बॉल शिल्लक असतील आणि आणखी बनवायचे टोटल 28 धावा. 8 धावा अद्याप धापटल्यावरती धीरज पाटील आक्रमक खेळाडू स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट बॅटच्या मधोमध परंतु फटका फसलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. धक्का बसेल बॅटिंग करत असताना बॅटिंग टीमला फलंदाज होईल बाद. धीरज पाटील इज बॅक टू द डग आउट. विकेट आली आहे. खरं तर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं धीरज पाटीलनं. तदनंतर 2 आले आणि तदनंतर गोलंदाजानं ओळखलं आणि विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सफलता गोलंदाजाच्या नावावरती विशालला आपण पाहतोय. न्यू बॅट्समन चॉंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅक्ट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा खेळाडू. 9 बॉल शिल्लक आहेत. 28 धावा आणखी बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज डेफिनेटली. शॉर्ट पिचचा बॉल ऑफ साइडला डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तू चल मे आया अशी परिस्थिती अशी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये खरं तर निर्माण झाली आहे आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का दुसरा तर बॅटिंग टीमला चॉंग याच्या रूपानं आपण पाहतोय. आता थोडासा दर्पण थोडासा प्रेशर वाढत चाले क्रिएट केला जाईल कारण जे सलामीचे खेळाडू होते त्याच्या बॅट मधून अपेक्षा होता धावा बनण्याच्या आणि तदनंतर ते बॅट्समन पव्हिलियन मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश आलाय. अगदी आपण पाहतोय इनॅक्ट नंबर 4 अद्याप 2 धक्के बसले. 4थ्या क्रमांकावरती अविनाश खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका आपण पाहतोय फाईन लेगला जागा बनवली आणि फटका खेळून काढलाय. सीमा पार धन 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 करीत येईल चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले खरं तर आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. 24 धाब्यांचा आणखी पाठला करायचा. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू आणि 22 धावा. 7 बॉल आणि 22 रन्स. गोलंदाज सज्ज. हा चेंडू निर्णायक असेल खरं तर. किती धावा इथून जमवल्या जातील कारण तेवढा मात्र प्रेशर हलका होईल. परंतु आले फक्त सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिला होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर देयर विल बी टोटल 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा दापटल्यावरती आता 6 बॉल शिल्लक आणि 23 धावांची आणखी गरज. खरं तर आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये कुणालनं सुद्धा 13 धावा खर्च केल्या होत्या आणि प्रत्युत्तर देत असताना 13 धावा जमवल्यात. पण सेकंड ओव्हर मध्ये धावा बनणं गरजेचं आहे. 6 बॉल मध्ये खरं तर 23 धावा. तब्बल 4 षटकार ठोकावे लागतील.
प्रणय आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. आता प्रणय याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे खरं तर बॉलिंग करणाऱ्या मोरिया टीमनं, आणि तेवढीच जबाबदारी असेल आता फलंदाज आपण पाहतोय अविनाश याच्यावरती. कारण टीमनं दाखवलेला विश्वास, आता तो विश्वास कशा रीतीनं तुम्ही पार पाडताय, यशस्वीरित्या पार पाडताय की कशा रीतीनं पार पाडताय हे पाहणं गरजेचं आहे. हवेमध्ये बॉल आहे, झेलची संधी होईल आणि झेल मात्र टिपला जाईल, आणखी एक धक्का बसेल. आता प्रेशर दर्पण इथून मात्र वाढत जाईल. बॅटिंग करणारी टीम खरं तर आपण पाहतोय होना 11 टीमचं खरं तर टीका यांना स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं होतं. कारण अद्याप पाहायचं झालं टीका याच्या खेळीचा विचार केला सलामीचा खेळाडू, परंतु एकही बॉल त्यानं अद्याप फेस केला नाहीये. कुणाल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगले एफर्ट्स त्यांनी फिल्डिंग करत असताना दाखवलं होतं, परंतु आता तेच एफर्ट्स बॅटिंगच्या स्वरूपात इथून मात्र इम्पॉर्टंट आहेत. 5 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 5 चेंडूमध्ये कंपल्सरी 4 षटकार आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम खरं तर आपण पाहतोय. इथून पहा आता डॉट अगदी सिंगल येते. आता सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये आणि खरं तर या चेंडूपासून ही मॅच अगदी झुकताना पाहायला मिळते, ती म्हणजे बॉलिंग करणाऱ्या मोरिया 11 टीम कडून. तर चला विनंती करू ग्रीन एकर्स वाकडे टीमचा कॅप्टन कुठे असेल, अगदी उपस्थित झालेत या इथे समोर. कारण जशा रीतीने मॅच संपेल टॉस केलं जाईल आणि मेगा फायनल पहा मी म्हंटल टीका याला स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं होतं, इम्पॉर्टंट होतं, परंतु आता वेळ निघून गेली. तुम्ही कितीही काही करा परंतु एकदा वेळ निघून गेली की मग त्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही. 3 चेंडू 16 आणखी मॅच आहे. खरं तर आपण पाहतोय आम्ही पाहत होतो तुमचं लक्ष केंद्रित आहे की नाही मॅच कडे. टीका याला चेंडू फेस करणं गरजेचं होतं पहिल्या ओव्हर मध्ये आणि खरं तर तसं घडलं नाही. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती हा खेळाडू उभा राहिला आणि आता मॅच मात्र थोडीशी इकडून झुकताना पाहायला मिळते. 2 चेंडू आता 16 धावा. आता एखादा खराब चेंडू येईल का, परंतु तसं घडणार नाहीये. आणखी एक धक्का बसेल आणि खरं तर पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग करणाऱ्या टीमचं अंतिम 1 बॉल शिल्लक असेल. चला बॅटर दाखल करा लवकरात लवकर. 1 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. चला तुम्ही उशीर करू नका. पहा ग्रीन एकर्स टीमचा इथे कॅप्टन उपस्थित झालाय. अंतिम बॉल आणि 16 धाव्यांची गरज, शेवटचा बॉल आणि इथून पहा सामना जिंकलाय अगदी 16 धावेनं मोरिया 11 टीमनं. मेगा फायनल मध्ये दाखल झालाय मोरिया 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल